नमस्कार, माझे नाव सारिका. ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक खूप स्वागत आहे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम तुम्हाला थँक्स बोलत आहे, कारण तुमचा खूप छान प्रोत्साहन प्रतिसाद जो येतो आहे त्यासाठी मनापासून तुमचे खूप धन्यवाद. आज आपण पाहणार आहोत हे गुलाबाचं फूल. हे किती सुंदर आहे पहा. हे कसं बनवायचं ते आज आपण पाहणार आहोत. हे बघा, आहे की नाही सुंदर एकदम. हे आज आपण पाहणार आहोत कसं बनवायचं. त्यासाठी आपल्याला लागणार आहे उलन, म्हणजे ज्या कलरचं आपण गुलाब बनवणार आहोत त्या कलरचं उलन लागणार आहे. त्यानंतर मी हे जे देठ गुलाबाचं आणि जी गुलाबाला लागलेले ह्या ज्या पाकळ्या असतात त्याचं मी शेवाळी कलरचा वापर केलेला आहे. त्यानंतर एक कैचीत आपल्याला लागणारच आहे. ही जाड सुई आहे जी खास आपल्या उलनसाठीच असते, वापरली जाते. ती एक वापरायची आहे आपल्याला. आणि ही माझी 1.75 mm ची सुई आहे, ती मी वापरलेली आहे. चला मग काही जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूया हे कसं गुलाब बनवायचे ते. ही खूप आपण सर्वप्रथम एक गाठ मारून घ्यायची. त्यानंतर 45 आपण चेन करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 असे आपण 45 चेन करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपण हे एकूण 45 चेन करून घेतलेले आहेत. 45 चेनचे आपण 5 चेन स्किप करायचे. 1 2 3 4 5. 6व्या चेनमध्ये आपण आता एक डबल क्रोशे करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे दिसणार आहे. त्यानंतर 2 चेन परत घालून स्किप करायचे ह्या बाजूने. 1 2 स्किप करून तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. हे अशा प्रकारे दिसणार आहे आपलं प्रोजेक्ट. त्यानंतर परत आपल्याला 2 चेन परत सोडायच्या. 1 2. तिसऱ्या चेनमध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. त्याच चेनमध्ये एक डबल क्रोशे. परत स्किप्ड 2 1 2. तिसऱ्या ह्याच्यात एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. हे अशा प्रकारे आपण हे पूर्ण चेनमध्ये करत जायचं आहे. 2 स्किप करायचे. तिसऱ्यामध्ये एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे. हे असं आपण बनवून घेऊया. अशा प्रकारे हे आपण पूर्ण 2 एक डबल क्रोशे, 2 चेन, एक डबल क्रोशे असे आपण हे करून घेतलेले आहेत.
त्यानंतर एक चेन घेऊन प्रोजेक्ट टर्न करायचं आपलं आणि या गॅपमध्ये यायचं आहे आपल्याला. त्यानंतर 2 साखळ्या घेतल्या मी आणि हा एक खांब झालेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये अजून 5 खांब करून घेणार आहेत, म्हणजे एकूण 6 खांबाचं हे होऊन जाणार आहे. 2 3 4 5 6 अशा प्रकारे पहिले आपण या 2 चेनमध्ये आपण 6 खांब घालून घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला हे प्रत्येक व्ही शेप दिसतोय. एकदा सरळ व्ही शेप आहे आणि एकदा हा उलटा व्ही शेप आहे. हा जो मधला भाग आहे आपल्याला त्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. त्यानंतर सुईमध्ये दोरा घेऊन परत यामध्ये आपल्याला 6 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 डबल क्रोशे झाले. त्यानंतर हा जो उलटा व्ही शेप आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. हे आपल्याला अशा पाकळ्या तयार करायच्या आहेत. पहिल्या 3 व्ही शेपमध्ये 1 2 3 6 डबल क्रोशे करायचे. त्यानंतर शेवटचे 4 व्ही शेप आहेत आपल्याला 1 2 3 4 यामध्ये आपल्याला 10 डबल क्रोशे करायचे आहेत. आणि त्यानंतर मध्ये उरलेले व्ही शेप आपले 1 2 3 4 5 6 व्ही शेपमध्ये आपल्याला एकूण 8 डबल क्रोशे करायचे आहे. तर बाकीचे 6 1 2 3 4 5 6 या 6 व्ही शेपमध्ये आपल्याला एकूण 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. प्रत्येक व्ही शेपमध्ये 8 डबल क्रोशे, त्याच्या बाजूला सिंगल क्रोशे असं करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 हे झालं. त्यानंतर हे जो उलटा व्ही शेप आहे त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. सुईमध्ये दोरा घेऊन अशा प्रकारे मी हे किती 1 तर ऑलरेडी आपण केलं आहे 8चं. मी अजून 5 करून घेते, मग तुम्हाला पुढचं दाखवते प्रोजेक्ट. अशा प्रकारे हे आपण 8 डबल क्रोशेचे 6 व्ही शेप बनवलेले आहोत आपण. त्यानंतर उरलेले हे 4 1 2 3 4 हे 4 जे आहेत ते आपल्याला 10 डबल क्रोशेने करायचे आहेत. पण हे जे शेवटचे 4 जे आहेत हे आपण फक्त डबल क्रोशेने केलेले आहेत. आता आपल्याला हे जे करायचे ते ट्रिपल क्रोशेने करायचे आहे. ट्रिपल क्रोशे करताना आपल्याला सुईमध्ये 2 वेळा वेढा घ्यायचा आहे. त्यानंतर सुईमध्ये दोरा घेऊन पहिला ह्या 2 दोऱ्यामधून काढून घ्यायचं आहे, नंतरच्या 2 नंतरच्या 2 हे अशा प्रकारे हा ट्रिपल क्रोशे झालाय. असे आपल्याला 10 एकूण खांब बनवायचे आहेत. आमच्याकडे डॉगीज भरपूर आहेत. आय नो डिस्टर्बन्स होतं, बट काय करू, पर्याय नसतो माझ्याकडे, म्हणून मला हे असं करावंच लागतं शेवटी संध्याकाळचंच व्हिडिओ.
कारण आपल्या गृहिणीसाठी वेळ काढणं म्हणजे हे खूप मोठं टार्गेट असतं आपल्यासाठी. खरं म्हटलं तर आपला छंद कसा जोपासायचा हे आपल्यावरती अवलंबून असतं. आणि मी तर म्हणते प्रत्येक गृहिणीने स्वतःचा छंद हा जोपासतच जा. स्वतःला अजिबात अडकवून ठेवू नका. जो आपला छंद आहे तो बाहेर आणतच जा तुम्ही. अशा प्रकारे हे आपण ट्रिपल क्रोशे जे आहेत ते करून घ्यायचे आहेत. आता एकूण किती झालेत? 1 2 3 4 5 6 7 8 8 झालेत. हा 9 आणि हा 10. हे 10 क्रोशे झाले. नंतरचा हा सेम असंच आहे, इथे आपण जे बनवलं तसं, फक्त इथे ट्रिपल क्रोशे आहे त्याच्यामुळे मी थांबले होते तुम्हाला दाखवायला. त्यानंतर आपण जसं सिंगल क्रोशे घ्यायचं तसं सिंगल क्रोशे घ्यायचं ॲज इट इज. परत सुईमध्ये 2 वेळा दोरा घेऊन इथे देखील तसंच बनवून घ्यायचं आहे. 10 10. हे पण बनवून घेऊया आपण इथपर्यंत. अशा प्रकारे आपण हे ट्रिपल क्रोशेचे 4 हे करून घेतलेले आहेत. 2 हा 3 हा 4. हे 8चे 6 1 2 3 4 5 6 आणि हे 6चे 3 1 2 3. हे अशा प्रकारे आपण हे बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडा दोरा घेऊन आपण कापून घेऊया इथे. आणि हा सुईमधून दोरा आपण हे बघा एक आपल्याला गाठ मारून हा दोरा काढून घ्यायचा आहे, खेचून घ्यायचा आहे. हा दोरा आपल्याला आता असंच ठेवायचा आहे. हे अशा प्रकारे आपलं फर्स्ट पार्ट तयार झालं आहे. त्यानंतर आपण हे बनवायला घ्यायचे आहे. हे खूप सोपं आहे आणि तितकंच सुंदर आहे. तुम्ही कुठल्याही फुलाला हे वापरू शकता. आपण हे बनवूया. तर हे कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवते. तुम्ही आपण मॅजिक रिंग देखील घेऊ शकता, बट मी मॅजिक रिंग नाही घेतलेली आहे. सर्वप्रथम आपल्याला 1 2 3 साखळ्या घेऊन 4 साखळ्या घेऊन पहिल्या साखळीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक चेन घेतले. त्यानंतर 6 आपल्याला सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे. 1 2 3 4 5 6 सिंगल क्रोशे घेतलेत. त्यानंतर पहिल्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घेऊया. पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायचे आहे. त्यानंतर परत एक चेन या प्रत्येक सिंगल क्रोशे पर तसंच 6 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 3 4 5 आणि हा 6. आता आपण स्लिप स्टिच न घेता हा प्रोजेक्ट आतमध्ये असं करून घ्यायचं आहे. काय केले बघा, फक्त आपण हा प्रोजेक्ट असं बनवत गेलो तर हे अशा प्रकारे दिसणार आहे. हे बघा, हे अशा प्रकारे दिसणार. म्हणून आता मी स्लिप स्टिच आधी न घेता हा जो गोळा आहे तो मी उलटा करून घेतलेला आहे. हाताच्या साहाय्यानेच करून घ्यायचं आहे आपल्याला.
हे अशा प्रकारे उलटं करून घेतल्यानंतर आपण सिंगल क्रोशे घ्यायचे, सॉरी स्लिप स्टिच करून घ्यायची आता, जेणेकरून काय होणार, ही जी शिलाई आहे ती उलटी दिसणार आहे. हे बघा, ही जी शिलाई आहे ती फक्त उलटी दिसलेली आहे, त्यानंतरची प्रत्येक शिलाई आपल्याला सरळ दिसणार आहे. परत एक साखळी घेऊन परत तसेच 6 वरती 6 सिंगल क्रोशे, 2 3 4 5 6, परत स्लिप स्टिच, अशी आपण 3 राऊंड झाले, 2 उलटे करून घेतले, हा तिसरा राऊंड आहे. अजून एक राऊंड सेम तसंच 1 चेन, प्रत्येक सिंगल क्रोशेवरती सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 6, स्लिप स्टिच करून घ्यायची. अशा प्रकारे आपण हे किती झाले एकूण, 2 उलटे राऊंड, 2 सरळ राऊंड, असे हे 4 आपण राऊंड करून घेतलेले आहेत 6चे. त्यानंतर आता आपल्याला हा गोलाकार करून घ्यायचा आहे, आता वाढवत जायचं आहे आपल्याला. आता 6चे आपण 10 आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक सिंगल क्रोशे, 1 2, म्हणजे पहिल्याच सिंगल क्रोशेवरती मी 2 सिंगल क्रोशे टाकलं, दुसऱ्यामध्ये 1, तिसऱ्यामध्ये 2, 1 2, म्हणजे किती झाले, 2 3 4 5, 5 झाले. परत 1 6 7 8, आणि शेवटचा जो आहे 6वा त्याच्यात पण परत 10, 1 2, म्हणजे एकूण आपले 10 डबल क्रोशे झालेले आहेत, सॉरी 10 सिंगल क्रोशे झालेत. परत स्लिप स्टिच करून घ्यायची, एक चेन, 10 वरती 10 ॲज इट इज सिंगल क्रोशे, 1 2 3 4 5 आपलं अशा प्रकारे दिसणार आहे. आठव्या राऊंडमध्ये परत एक चेन, आणि आपण आता हे जे 10 सिंगल क्रोशे केले त्याचे आपल्याला एकूण 15 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपल्याला 5 सिंगल क्रोशे वाढवायचे आहेत. तर काय करायचं, पहिला 2 सिंगल क्रोशे पहिल्या चेनमध्येच, सॉरी पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये, त्यानंतर 1 सिंगल क्रोशे, म्हणजे आपल्याला 10चे 5 वाढवायचे आहेत, म्हणजे एकूण 2 नंतर आपल्याला 1 वाढवायचं आहे. 1 सिंगल क्रोशे, हा 1 सिंगल क्रोशे घेतलेला आहे, त्यानंतर परत 2 सिंगल क्रोशे, म्हणजे किती झाले, 2 3 4 5 6, त्यानंतर परत 2 7 8 9 10 11 12 13, आणि शेवटच्या याच्यामध्ये आपल्याला 2 टाकायचे आहेत, 14 15. त्यानंतर
स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आपल्याला. हे अशा प्रकारे हा गोलाकार आपल्याला आलेला आहे. आता काय करायचं आहे, हे एवढं झाल्यानंतर एक सिंगल क्रोशे एक साखळी घेऊन त्याच साखळीमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. 1 2. याच्यानंतर एकच सिंगल क्रोशे आणि तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये परत 2. 1 2. एक साखळी घ्यायची. हे आपण काय केलं, पहिल्या ह्याच्यात 2 सिंगल क्रोशे, त्यानंतर एक सिंगल क्रोशे, परत 2 सिंगल क्रोशे, 3 ह्याच्यामध्ये आपण 5 सिंगल क्रोशे करून घेतलेले आहेत. एक साखळी घेऊन प्रोजेक्ट टर्न करायचं. प्रत्येक सिंगल क्रोशेवरती एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. 1 2 3 4 5. प्रत्येक साखळीमध्ये आपण एक एक सिंगल क्रोशे करून घेतले. एक साखळी द्यायची, प्रोजेक्ट टर्न करायचं. आता आपल्याला डिक्रीज करत जायचं आहे. तर हा पहिला जो सिंगल क्रोशे तो मी सोडलेला आहे. त्यानंतरचे जे 4 सिंगल क्रोशे आहेत त्यावरती मी प्रत्येक सिंगल क्रोशेवरती एक एक सिंगल क्रोशे करून घेते. 2 3 4. एक साखळी द्यायची, प्रोजेक्ट टर्न करायचं. त्यानंतर एक स्किप केली आहे पहिलीच, दुसऱ्यामध्ये 1 2 3. एक साखळी दिली, प्रोजेक्ट टर्न केलं. पहिली स्किप, त्यानंतर 1 2. एक साखळी दिली, प्रोजेक्ट टर्न. फर्स्ट स्किप्ड, सेकंडवरती प्रोजेक्ट. एक साखळी दिली, प्रोजेक्ट टर्न केलं. पहिल्याच साखळीमध्ये आपण एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं. हे अशा प्रकारे हा प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे. हे असे दिसणार आहेत. होऊन झालेला आहोत. त्यानंतर एक साखळी द्यायची, प्रोजेक्ट टर्न करायचं आणि प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक एक स्लिप स्टिच करत जायचं आहे, म्हणजे सिंगल क्रोशे टाकत जायचं आहे. हे अशा प्रकारे आपण बनवून घेतलेलं आहे. ते 3 1 2 3. या पुढच्या 3 मध्ये आपल्याला प्रोजेक्ट करायचं आहे. ही जी आपण पाकळी बनवली तसं पुढच्या ह्याच्यात पण बनवायचं आहे. तर पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहेत. 1 2. दुसऱ्या ह्याच्यात एकच 1. तिसऱ्यामध्ये परत 2 1 2. एक साखळी दिली, प्रत्येक 5 सिंगल क्रोशेवरती एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचे. एक साखळी घ्यायची. आता डिक्रीज करायचं आहे. हा पहिला सोडला, दुसऱ्यामध्ये प्रोजेक्ट करून घ्यायचं.
हे आपण आता शेवटचं 5वं जे करणार आहोत ते पहिला बघा, पहिला 2 सिंगल क्रोशे, मग 1 सिंगल क्रोशे, मग 2. त्यानंतर आपण हे जे पहिलं जे प्रोजेक्ट बनवलं होतं त्यामध्ये फक्त स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, एक साखळी द्यायची आणि नंतर मग प्रत्येक सिंगल क्रोशेवरती एक एक सिंगल क्रोशे करून घ्यायचं आहे आपल्याला.